निवृत्ती बाबर आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, आपण पाहिलेलं आहे की गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून सुद्धा ज्या बैठका घेतल्या जात आहेत त्याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना याच सूचना दिल्या जातात की मतदार याद्यांवर बारकाईने लक्ष जे आहे ते ठेवलं जावं आणि मतदार याद्यांमध्ये जो घोळ आहे त्या संदर्भात निवडणूक आयोगासोबतची महत्त्वपूर्ण बैठक झाली। त्याच्यामध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी आपलं रोखठोक मत, रोखठोक भूमिका जी आहे ती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडलेली होती। तर आज अपेक्षा करू शकतो का की या संदर्भातल्या काही सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या जाऊ शकतात? नक्कीच वृषाली, आपण पाहतो की गेल्या 3 महिन्यांपासून पदाधिकाऱ्यांना विविध सूचना ज्या आहेत त्या राज ठाकरे यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या होत्या। यामध्ये मतदार याद्या तपासणे असेल किंवा दुबार मतदार जे नोंदवले गेले आहेत त्यांची माहिती जमा करणं असेल किंवा बोगस मतदान ज्या पद्धतीने नोंदवले गेल्याचे आरोप होत होते याची माहिती जमा करण्याचे आदेश जे आहेत ते राज ठाकरे यांनी त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या। आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची आणि आयुक्तांची देखील भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर हा मेळावा होतोय। हा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये जरी होत असला तरी मुंबई आणि ठाण्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना जे आहे ते या मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहतोय की सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। केव्हाही मुंबई महानगरपालिका त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि ह्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीने आपलं काम असावं या संदर्भात जे आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्याचं काम राज ठाकरे करणार आहेत। आपल्याला माहिती आहे की दिवाळीचा सण जो आहे तो सुरू झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सर्व पदाधिकाऱ्यांना नेस्को गोरेगाव सेंटरमध्ये बोलवण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे नक्की राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। 3 महिन्यांपासून राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना जे आहेत ते सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की कशा पद्धतीने निवडणुका जाहीर होतील आणि पुढील कामं कशा पद्धतीने करायचे आहेत या